खरोखरच कंपल्सरी पाठवा, नंतर तुम्ही सांगाल आमचे सिरीज ये ते जमणार नाही का, कारण रॉंग नाव येतात. चेक. सुभाष धुमाळ सर संपर्क साधा. सुभाष धुमाळ सर. मारभुत्या 11 आणि बिंदास ब्लास्टर्स या दोन संघांदरम्यान सामना सुरू होत आहे. फलंदाजी करत असताना मारभुत्या 11 यांना आपण बघणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर बिंदास ब्लास्टर्स इथे आपण बघत आहोत की ज्यांच्या वतीने एक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तर स्वागत सत्कार आपण बोलणार आहोत व्यासपीठाचे विराजमान मान्यवर दशरथ थले साहेबांची प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन संजय मडवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. दशरथ थले साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. संजय मडवी जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत त्यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करत आहोत हे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर सन्मान आपण करणार आहोत सुखदेव थले साहेबांचा. सुखदेव थले साहेबांची देखील उपस्थिती या गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संजयजी मडवी यांना विनंतीशिवाय पण आपण सुखदेव थले साहेबांना सन्मानित करायचं आहे. सुखदेव थले साहेबांचा देखील सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. संजयजी मडवी यांचे शुभ हस्ते त्यानंतर चंद्रकांत मडवी साहेबांचे देखील गुलवी साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि संजयजी मडवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्याने देखील आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर मधुकर गुलवी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान केला जाईल. मधुकर गुलवी साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती आज गोलगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत आहे. संजयजी मडवी यांना विनंती असेल आपण मधुकर गुलवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. आणि त्यानंतर आपण श्रीनाथ थले साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. श्रीनाथ थले साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर श्रीनाथ थले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा संजयजी मडवी यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते श्रीनाथ थले साहेबांना सन्मानित करायचं आहे. श्रीनाथ थले साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आज गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आयोजन कमिटीचे मेंबर संजयजी मडवी यांच्या शुभ हस्ते आपण इथे करत आहोत हे आपण पाहू शकता. मुख्य व्यासपीठावर दिनेश भांबरे सर धावा किती? विश्वनाथ पाटील साहेब आणि रघुनाथ म्हात्रे साहेबांचे आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंच धावा किती? भांबरे सर धावा किती? रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
फलंदाज आउट. हा बघा रिप्ले बघा. बॅट हवेत होती. चला क्लीन बोल्ड. वीस धावा धावपल आहेत मारभुत्याच्या. गोलंदाज प्रेम दुसरं षटक हाताळत आहेत. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त एकच धाव इकडे मिळेल. एका धाब्याने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावर जोडण्यात आलेले आहेत. निर्धारित 4 षटकांची ही सुद्धा लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं राहिलं होतं. 3 चौकार आले होते. एक वाईडचा जर चौकार मिळाला तर 4 चौकार एकूण आले होते. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. एक धाव इकडे मिळेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. या षटकाचा विचार केला तर एकही मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाला अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. आणखी एक चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये. काऊ कॉर्नरला चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत, त्यानंतर फेकी केली जाईल. एकच धाव. ऑर्केस्ट्राचा सेटअप सुद्धा इकडे सज्ज होत आहे. डायरेक्ट हिट देण्यापासून स्वतःला रोखलंय के ने. चांगला निर्णय त्याचा. एक इकडे मिळाली. 2 षटकं संपली. धावपलकर धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 24 अर्थात 24. 2 गडी बाद. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे सूचना देत आहोत. आई गावदेवी आणि त्यांच्या विरोधात साई युग या 2 संघांना. आई गावदेवी आणि साई युग दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचे. तयार राहा. आई गावदेवी, साई युग. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केकेचा इथे वापर होत आहे. 24 धावा धावपलकावर जोडण्यात आलेले आहेत. केके अर्थात कैलास मडवी. क्लीन बोल्ड. चेंडू पाडला, फिरला, सरळ जाऊन चेंड्यांवर यष्ट्यांवर आदळला. फलंदाज बाद. निखिल आतापर्यंत 3 चेंडू खेळले होते. एकही मोठा फटका त्यांना खेळता आला नव्हता. चौकार. दबाव वाढत चालला होता फलंदाजावर. पावलांचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक प्रेम यांचं चांगलं काम. एकच धाव इकडे सुद्धा मिळालेली आहे. पहिला डाव खेळला जाते मारभुत्याच्या वतीने. मोठा संघ आहे, स्ट्रॉंग टीम आहे या घोळगाव प्रीमियर लीग मध्ये. मारभुत्याचा जर आपण विचार केला तर भूताप्रमाणे मार देणारे खेळाडू आहेत त्यांच्याकडे. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा बनलेल्या आहेत. के ऑन हिज बॉलिंग मार्क. इथेही पावलांचा वापर केला. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आडव्या बॅटने. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला ढकललं होतं. 1 टप्प्यानिशी चेंडू अडवला. एकच धाव इकडे मिळालेली आहे. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवायचा होता. वाईट बॉल. आणखी एकदा वाईट बॉल इथे फेकलेले आहे केने. फलंदाजापासून 1 स्टेप अहेड राहण्याचा प्रयत्न के करतायत. यावेळेचा फटका चांगला आहे. प्लेसमेंट चांगली.
क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव इकडे मिळाली. 30 धावांपर्यंत पोहोचलाय डाव. व्हॉट अ ग्रेट स्वीप. चांगला फटका, परंतु डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्यासाठीच अपॉइंट केलेले आहेत. कर्णधाराचं कौतुक. एक धाव इकडे मिळाली. षटकं संपली 3 आणि 3 षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेल्या आहेत 31 अर्थात 31. आजच्या रजनीतील चौथा सामना आपण सगळेजण अनुभवत आहात. घोळगाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आणि बहारदार अशा पद्धतीचं आयोजन, तितकं चांगलं नियोजन या स्पर्धेचं होत असलेलं आपण बघतो. सगळ्याच बाजूने स्पर्धा सर्वोत्तम कशी होईल याचा विचार आयोजकांनी केलेला आहे. सन्मान्य पांडुरंगजी पाटील साहेब यांचं मुख्य अतिथी कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. क्रॅकिंग स्वीप, स्लॉग स्वीपचा फटका 4 रन्स. खूप चांगला फटका, तितकी चांगली प्लेसमेंट, 4 धावा. 35 पर्यंत डाव पोहोचला. फलंदाज चांगले खेळलेले संदीप तर आहे. चांगलं नाव आहे सोनाळे क्रिकेटचं. अनुभवी खेळाडू आहे. आणखी एकदा इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला अवधान देता आलं नव्हतं. नो बॉल आणि फलंदाज बाद झालेला आपण बघतो धावबादच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू. प्रताप आलेले आहेत. इथेही पावलांचा ऑपर अँगल क्रिएट केला गोलंदाजाने. चांगली कामगिरी गोलंदाजाची. गोलंदाज हरेश शेवटचं षटक हाताळत आहेत. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग इथे दिली जाते. आई गावदेवी आणि साई युग दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर आपल्याला नाणेफेकी कक्षामध्ये जोडलं जायचं आहे. आई गावदेवी आणि साई युग. आणखी एक स्वीपचा फटका, क्रॅकिंग स्वीप, 1 अगेन 4 रन्स. चांगली फटकेबाजी इथे संदीपने या क्षेत्रामध्ये केलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये हॉरिझॉन्टल बॅट शॉट चांगले खेळतो. चांगलं टेक्निक आतापर्यंत त्यांनी वापरलेलं आहे. इथे वेट केलं, वाट पाहिली, चेंडू सोडला, वाईट बॉल. इथे स्वीप केलाय, परंतु मोठा फटका होता, खूपच मोठा. अंडरआर्म क्रिकेटच्या बाउंड्रीपेक्षा अवय मार्गे खूप दूरवर निघून गेला फलंदाज बाद. डीजे पम्या, अजय गायकवाड आणि प्रतीक भोईर. डीजे पम्या, अजय गायकवाड आणि प्रतीक भोईर हे सगळे ऑर्केस्ट्राला जॉईन होण्यासाठी अगदी थोड्या वेळातच मुख्य मंचाकडे येत आहेत. तुमचंही गोलगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. मुख्य मंच आमचा दाखवला जात आहे. यावेळेस इथे पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. पंचांकडे अपील मागलेली आहे. लेग बॅकच्या रूपाने ही धाव मिळाली. ज्यांच्या नावांचा आपण उल्लेख केला होता त्यांच्या वतीने घोळगाव प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपण सगळेजण ऐकत आहात. ते गीत त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे, रचनाबद्ध केलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचंही आम्ही कौतुक करत आहोत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकाची सुमार कामगिरी, चौकार. याचबरोबर पहिला डाव संपला. धावपलकोर धावा मारबुत्याने जोडलेले 46-47 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचे सामना जिंकण्यासाठी. नाणेफेकीसाठी आई गावदेवी आणि साई युग. सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, रघुनाथजी म्हात्रे साहेब, सुखदेवजी थळे साहेब, आपण या ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी. तिन्ही नावांचा जो उल्लेख केलेला आहे त्या सगळ्यांना विनंती आहे ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी आपण यायचं आहे. या थळे साहेब या. आई गावदेवी आणि साई युग या दोन संघांदरम्यान ही नाणेफेक इथे संपन्न होत आहे. आमची बच्चे कंपनी सुद्धा जॉईन झालेले मोठ्या संख्येने. या अजून येत आहेत. दोन्ही संघ चांगले खेळलेले आहेत. नाणेफेक आपण कॉइन स्पिन करा. कॉलिंग संजय थळे अर्थात माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे.
छापा ही म्हणणं होतं. आणि नाणेफेक पुन्हा एकदा संजय थळे अर्थात साई युग संघाच्या संघनायकाने जिंकलेली आहे. सगळ्या अतिथींना विनंती आहे मुख्य मंचावर आपण जाऊन स्थानापन्न होण्या अगोदर ही शीतपेयाची बॉटल इथे वितरित करा. या सगळ्या चिमुरड्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही नाणेफेक संपन्न करत असताना शीतपेय वितरित केले जात आहेत विजयी कर्णधाराला. सगळ्या मसाला पार्टीला विनंती, आता जा मुख्य मंचावर, आपण थांबू नका. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला विजयासाठीच्या देतो, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेले. हेमंत पाटील सर, आपण जाऊया सरळ समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. सामन्याचा दुसरा डाव सुरू झालेला आहे. सूरज च्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. लक्ष्याचा विचार केला तर तब्बल 47 धावा बनवायचे आहेत. बॅकफुटला गेले, आडव्या बॅटने चांगला फटका, चौकार. मुख्य मंचावर सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे. संजयजी मडवी साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान कव्हर करा. मुख्य मंचावर विशेष सन्मान संपन्न होत आहे. त्याच दरम्यान फलंदाजाने लागोपाठचे 2 चौकार खेळलेले आहेत. 9 धावांपर्यंत पोहोचलाय डाव. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा बनवायचे जवळजवळ, कारण 47चं टार्गेट आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये हे टार्गेट मोठं टार्गेट मानलं जाईल. नो बॉल. कारण या अगोदरचे बरेच सामने आपण पाहिलेले आहेत ते 35च्या दरम्यान थांबतात. डीजे पम्या, त्याचबरोबर अजय गायकवाड आणि त्यांचे साथी सिंगर यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत. गोळगाव प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग यांच्याच वतीने बनवण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं विशेष कौतुक. प्रतीक पगारे, आपलंही सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर अतिथी येऊन विराजमान होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत. फलंदाज अजय पाटील, आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. भालचंद्र आणि अजय खेळपट्टीवर उपस्थित आहेत. फुलटॉस बॉल होता, आणखी एक नो बॉल. या गोलंदाजाने मला असं वाटतं आतापर्यंत दुसरा नो बॉल हाताळलेला आहे. नो बॉल, विकेट आणि चौकार अशीच रकाने भरलेले आहेत. 11 धावा धावपलकावर. 2 नो बॉल, त्याचमुळे आता गोलंदाज थांबतील. 47 धावांचं टार्गेट चेस डाऊन करणं अत्यंत कठीण काम आहे. त्यातल्या त्यात मारभुत्या या स्पर्धेतील अत्यंत स्ट्रॉंग कंटेंडर आहेत. चांगलं साईड आहे मारभुत्याचा, आपण जर त्यांचा विचार केला तर. मुख्य मंचावर आम्ही विशेषत्वाने आमंत्रित करत आहोत सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, उद्योजक तथा समाजसेवक. सन्माननीय लैलाजी पाटील साहेब, उद्योजक तथा समाजसेवक, ज्यांच्या वतीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी भरघोस सहकार्य, आर्थिक सहकार्य मिळालेले आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय लैलाजी पाटील साहेब. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 15 धावा धावपलकावर जोडण्यात आलेले आहेत. टीट फॉर टॅट जसं उत्तर देण्यामध्ये यश मिळालेलं आहे बिंदास ब्लास्टर्सला. त्यांचं नाव सुद्धा बिंदास आहे, त्यामुळे ते बिंदास खेळीसाठी जाणले जातात. 18 चेंडू आणि 32 धावा असं उर्वरित समीकरण. रन रेट आता लगेचच ड्रॉप झालेला आहे. 12चा रन रेट जिकडे गरजेचं होतं, आता जवळजवळ 10 धावा, 10.15, 10.5 धावा प्रत्येक षटकामध्ये हवेत. विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका होता. गुड लुकिंग ऑफ ड्राईव्ह, जस्ट 1 सिंगल. 1 धाव मिळालेली आहे. आमचे गायक, त्याचबरोबर गायिका, त्याचबरोबर सगळे वादक, कोरस सगळे आता आमच्या मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला सेटअप तयार करून आहेत. त्याचमुळे अगदी थोड्या वेळातच आपल्याला सांगीतिक मेजवानी सुद्धा मिळेल. कमान.
2 षटकं संपली, धावपलकर धावेत 19. पहिल्या षटकामध्ये सूरजने 15 खर्च केले होते, 2 गडी बाद केले होते. संदीप तरेने काय कमबॅक केलेला आहे, स्ट्रॉंग कमबॅक करत असताना गोलंदाजीमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 गडी त्यानेही बाद केला. त्याचमुळे आता उर्वरित इक्वेशनचा विचार केला तर 12 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण आहे. इथून पुढे आता रन रेटचा विचार केला तर तो 14चा हवा आहे. प्रेम पाटील मैदानाच्या आतमध्ये अगोदर दाखल झालेले आहेत, भालचंद्र सुद्धा खेळत आहेत. विनीत पाटील आणि त्याचबरोबर संजय पाटीलने चौकार खेळले होते, परंतु त्यांना बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. तिसरं षटक सुरू होतंय, फटका अत्यंत चांगला आहे, प्लेसमेंट ग्रेट राहिली, चौकार. चांगली प्लेसमेंट फलंदाजांनी ही बघा टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केलं होतं चेंडूला ऑफ ड्राईव्ह चौकारासाठी. यावेळेस इथे नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. फलंदाजी करणार संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहे. धावपलकावर आता वेगवान रीतीने धावा नोंदवल्या जात आहेत. पुढे सरकले मिस टायमिंग फटका. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते, एकच धाव दरम्यान इकडे मिळाली आपण बघू शकू. एका धाब्याने धावपलक हळूवारपणे पुढे जाईल. एकूण धावा बनलेले आहेत 25, 47 बनवायचे आहेत. त्यात सुरुवात अत्यंत वेगवान झाली होती, 15 धावांचं षटक मिळालं होतं. समोर खेळलेत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, गोलंदाजाच्या डोक्यावरून एक टप्पा घेत असताना एकच धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण बघू शकू. एका धाब्याने धावपलक पुढे गेलं, धावा बनलेले आहेत 26. तुम्ही यावेळेस इथे ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान खेळला जात आहे फलंदाजाच्या वतीने. एकच धाव इकडे सुद्धा मिळते, मोठ्या फटक्यापासून अलिप्त ठेवण्यात यश मिळालेलं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत, फेकला जाईल. एकच धाव दरम्यान इकडे मिळते, एका धावाने धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 28-28. क्रॅकिंग ड्राईव्ह होती इथे सुद्धा, आडव्या बॅटने खेळली गेली होती, प्लेसमेंट चांगली राहिली नव्हती, क्षेत्ररक्षण चांगलं. फलंदाजाला ते संदीप तरे मला असं वाटतं इकडे बाद करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीत. याचबरोबर हे षटक संपलंय. षटकं संपली, 3 षटकांच्या अंती धावपलक आपण पाहिलं तर ते आहे 28-19 धावांची गरज. सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, प्रतिष्ठित नागरिक तथा समाजसेवक यांचं आगमन झालेले या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. 6 more deliveries to be bowled by bowling side and 19 runs required to win. This is the equation for बिंदास ब्लास्टर्स. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 आले होते, त्यानंतर गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली मारबुत्याच्या. आणि म्हणूनच या अगोदर आपण सातत्याने उल्लेख करतो, या घोळगाव प्रीमियर लीग मधील हा घातक संघ इतर संघांसाठी मारबुत्या, नाव सुद्धा त्यांचं तसंच आहे. फलंदाजी चांगली झाली होती, 46 बनवल्या होत्या. 6 चेंडू 19 धावा. इथे ह्या 19 धावा बनवणं तितकं सोपं नसणार आहे, लोखंडाचे चणे चावावे लागतील. बॅकफुटला गेले, उंच चेंडूला उडवलंय, साधा सोपा झेल, फलंदाज बाद. फलंदाज भालचंद्र इथे बाद झालेले आपण बघत आहोत. 5 चेंडूंचा खेळ शेष यानंतर उरलेला आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं समालोचन भिवंडी तालुक्यातील गुणवंत नामवंत समालोचक, कम्प्युटर कॉमेंटेटर, आमचे साथी समालोचक सुभाष जुमासर यांचा आपण ऐकत आहात. त्याचबरोबर गोल्डन फिंगर बॉय अल्पेश गायकवाड यांच्या वतीने इथे गुणसंख्या लेखनाचं, स्कोरिंगचं दर्जेदार काम केलं जाते. SK एंटरटेनमेंटच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, ते सुद्धा क्वालिटेटिव्ह. आज या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी मिळालेली आहे. सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं यासाठी मी ऋण व्यक्त करतो. अत्यंत मोठी स्पर्धा आहे बघा. ती जी विकेटची लाईन आहे त्याच्या आतमध्ये इकडे उभे राहू नका, स्ट्रेट असं पंच सुचवतायत. संदीप तरे आपण थोडे बाजूला या. पायांमध्ये चेंडू राहतो. सोनाळे गावचे सन्माननीय पोलीस पाटील शांतीदूत शत्रुघ्न पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. अनेकविध स्तरातील मंडळी या मुख्य मंचावर आतापर्यंत दाखल झालेली आपण पाहिलेली आहे. राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, क्रीडा क्षेत्रातील मंडळी सुद्धा इथे दाखल झालेली आपण पाहिलेली आहे. आणि त्याचमुळे या घोळगाव प्रीमियर लीगची चर्चा सर्वदूर पसरलेली आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा कॅश, असे 3 षटकार हवेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुभाष सर हे इक्वेशन आता इथून पुढे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्याच वाट्याला जाईल,
कारण ओव्हरआर्म क्रिकेट असते तर 3 चेंडूंवर 3 षटकार जरूर आले असते. इथे षटकार खेळणारा फलंदाज बाद होतो, त्यामुळे हा महत्त्वाचा नियम आहे. काही नियम आपण बनवतो परंतु ते आपल्याला मोडता येत नाही असं म्हणतात. भारताचं संविधान माणसानेच बनवलं, परंतु संविधानात असणारे जे कायदे आहेत ते आपल्याला मोडता येत नाही. काही नियम बऱ्याचदा आपण बनवतो सुद्धा, मोडतो सुद्धा. हरकत नाही, त्या विषयाकडे जायला नको. इथे पराभवाच्या दिशेने चाललेलं आहे बिंदास ब्लास्टर. सुरुवात त्याने बिंदास केली होती, पहिल्या षटकामध्ये 15 मिळवल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांच्या डाबाला आवर घालण्यामध्ये यश मिळालं. संदीप तरे, किरण या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. महेश साठी 19 धाबा त्याने शेष ठेवल्या. आता इक्वेशन असं आहे, 1 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आणि मारभुत्या संघ इथे विजयी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मारभुत्या यांचा घोळगाव प्रीमियर लीग मधील प्रवास अबाधित आहे. तुमचं हार्दिक अभिनंदन.